करा. डिमॉर्गन्सला काय सांगतो? डिमॉर्गन्सला तुम्हाला सेपरेट निगेशन ना, निगेशन बी कंजंक्शन निगेशन कॅन्सल. डिमॉर्गन्सला फिनिश. हेच आन्सर. याच्या पुढे काहीच करू शकत नाही आपण. एका स्टेप मध्ये आन्सर आहे. सांगू पुढचं. पी डिजंक्शन निगेशन क्यू कंजंक्शन आर. negation of P disjunction negation Q कंजंक्शन. आता इथे बघा असं टोटल याचा कंजंक्शन टोटल हा टोटलचा आपल्याला निगेशन घ्यायचं ना. मी काय केलं, टोटलला कर्ली ब्रॅकेट टाकलं. टोटलला काय केला, कर्ली ब्रॅकेट. त्याच्यापेक्षा कर्ली ब्रॅकेट पेक्षा असं करूया, हाच ब्रॅकेट राहूया. P disjunction negation Q कंजंक्शन R आहे ना, सगळ्याला स्क्वेअर ब्रॅकेट टाकली. लक्षात. आता पहिला डिमॉर्गन्स लॉ चेक करायचा. पहिला ह्याचा विचार करू. हा P च्या ठिकाणी आणि हा Q च्या ठिकाणी. म्हणजे तुमचा तो काय निगेशन ऑफ P कंजंक्शन Q आहे की नाही, काय सांगतो, निगेशन P डिजंक्शन निगेशन Q सांगतो ना, बरोबर का. मग काय होईल सांगा बरं, म्हणजे हा ब्रॅकेट P च्या ऐवजी आला, हा Q च्या ऐवजी. म्हणजे कसं होणार सांगा, निगेशन ऑफ P डिजंक्शन निगेशन Q कंजंक्शन चं काय होणार, डिजंक्शन निगेशन ऑफ डिमॉर्गन्स. समजते का? काय नाही अवघड काय नाही, ते डिमॉर्गन्सला तो यूज करायचा. तो मांडलाय बघा मी. आता काय करा, याच्यात पुन्हा एकदा डिमॉर्गन्स करायचं डिजंक्शनचा. एवढ्याच यूज करा. कसं ना सांगा, निगेशन ऑफ P कंजंक्शन निगेशन Q ओनली, आणि हे डिजंक्शन निगेशन ऑफ R. त्याचं काय करायचं नाही, कायच करू शकत म्हणजे काय करू शकत नाही याचा अर्थ रूल सुटला बसत नाही म्हणून थांबायचं. एक्झाम्पलला पुढे थांबायचं, त्याच ठिकाणी थांबायचं. अगेन इथं काय वापरा तुम्ही, अगेन तोच डिमॉर्गन्स लॉ यूज करा. नेक्स्ट फिफ्थ नाही का, पुढचं एक्झाम्पल. P implies P disjunction negation Q. बरोबर का, हेच आपल्याला निगेशन ऑफ P implies P disjunction negation Q. आता फर्स्ट आपण काय करायचं, इम्प्लिकेशनचा फॉर्म्युला यूज करायचा. काय इम्प्लिकेशनचा आहे तो मांडायचा, कारण त्याला आपण इम्प्लिकेशन मांडण्यापेक्षा मांडायचा. P implies निगेशन ऑफ P implies Q काय असतो, P कंजंक्शन निगेशन ऑफ Q. हा फॉर्म्युला हा इथं अप्लाय करायचा. हा काय सांगतो, P तसाच कंजंक्शन सेकंडचं निगेशन असं तो सांगतो. मग काय होईल, निगेशन ऑफ P बघा, P चं निगेशन कंजंक्शन म्हणणार आहे, सॉरी
पी तसाच याचं निगेशन ऑफ पी डिसजंक्शन निगेशन ऑफ क्यू. कोणता रूल यूज केला तो इथून मांडायचा, इम्प्लिकेशनचा रूल आहे मांडायचा. आता मी काय करणार इथं याच्यात काय यूज करणार सांगा. म्हणजे प्रत्येकाचा सेपरेट म्हणजे कसं पी कंजंक्शन निगेशन ऑफ पी कंजंक्शन क्यू. कोणता डी मॉर्गनचा वापर. आता मला सांगा आणखी पुढे जाऊ शकतो आपण. हे बघा पी कंजंक्शन निगेशन पी बरोबर काय रूल मध्ये शेवटचे 3 रूल बघा. पी कंजंक्शन निगेशन पी काय असतं. पी कंजंक्शन निगेशन पी शेवटच्या 3 रूल मध्ये बघा काय पी कंजंक्शन निगेशन पी. इथं बघा पी कंजंक्शन निगेशन पी काय असतं. एफ असतं का ते बघा. कोणता भाग येतो त्या दोघांचा यूज करू शकतो तुम्ही. एफ कंजंक्शन क्यू. कोणता नाव कॉम्प्लिमेंट. चालेल. समजले. नेक्स्ट 6 नेक्स्ट काय असतं नंबर बघा. पी कंजंक्शन क्यू डिसजंक्शन पी डिसजंक्शन निगेशन. पहिला म्हणणार निगेशन ऑफ टोटल निगेशन ऑफ पी कंजंक्शन क्यू. मांडून घेतलं. बघा बरं पहिल्यांदाच काय यूज करणार तुम्ही. डी मॉर्गनचा यूज करा पहिला. डी मॉर्गनचा हा डिसजंक्शनचा हा यूज करा. म्हणजे काय त्याचं निगेशन कंजंक्शन त्याचं निगेशन. मग आता मला सांगा हे निगेशन काय होणार. कॅन्सल पी कंजंक्शन क्यू डिसजंक्शनचं काय होणार कंजंक्शन ह्याचं निगेशन पी डिसजंक्शन निगेशन. म्हणजे ह्या ब्रॅकेटचं निगेशन आणि ह्या ब्रॅकेट निगेशन डी मॉर्गन्स. डी मॉर्गन्स ओके. आता एवढ्याच निगेशन ह्याचं निगेशन पी कंजंक्शन क्यू कंजंक्शन ॲज इट इज याचं निगेशन मीन्स निगेशन पी सांगायचं निगेशन पी कंजंक्शन क्यू. समजते का बघा. निगेशन पी डिसजंक्शनचं काय झालं कंजंक्शन तेव्हा निगेशन. आता एक काम करायचं त्याला आपण कुठला यूज केला डी मॉर्गनचा तोच यूज केला. आता इकडे बघा ही जागा बदलली किंवा काही गरज नाही क्यू तिकडच्या बाजूला असं करू शकतो. सेम कॉमन काढायचा प्रकार काय म्हणतात त्याला जागा कॉमन काढायला काय म्हणतात
असोसिएटिव्ह लॉ बघा बरं 3 नंबरचा लॉ असोसिएटिव्ह लॉ गुणाकार क्रमनिरपेक्षता काय करते बघा इकडे बघा हे साइन सेम आहे क्यू सेम आहे हे साइन सेम आहे क्यू सेम आहे क्यू बाजूला का टाका सेम आहे बाजूला टाका राहिलं काय तुमच्याकडे पी कंजंक्शन निगेशन पी काय यूज करा असोसिएट समजलं का आता ह्या बाजूला असतं तर त्या बाजूला कॉमन काढायचं त्या बाजूला त्या बाजूला कॉमन काढायचं आता हे आत्ताच जस्ट झालं आत्ताच झालं कॉम्प्लिमेंट आता जस्ट पी कंजंक्शन निगेशन पी आता जस्ट झालं कॉम्प्लिमेंट लॉ एफ झालं का तेच होतं का इथे काय देणार मी एफ कंजंक्शन क्यू कॉम्प्लिमेंट लॉ समजलं का बघा अरे समजलं नेक्स्ट लॉ थोडे डिमॉर्गन्स लॉ जास्तीत जास्त यूज करतात पी डिजंक्शन हेच ना नाही हा झालाय ना निगेशन पी डिजंक्शन निगेशन क्यू डिजंक्शन पी कंजंक्शन निगेशन तर आपण काय घ्यायचं एक्झाम्पल घेऊन घ्या खाली स्टिप मार आता कोणता रूल यूज करायला सांगू शकता तुम्ही हा एक ब्रॅकेट आहे हा ब्रॅकेट आहे मध्ये काय डिजंक्शन आहे म्हणजे काय करायचं डिमॉर्गन्स लक्षात घ्या डिजंक्शन कंजंक्शन असं डिमॉर्गन्स फर्स्ट ब्रॅकेटचे निगेशन ऑफ फर्स्ट ब्रॅकेट कंजंक्शन निगेशन ऑफ सेकंड ब्रॅकेट निगेशन ऑफ फर्स्ट ब्रॅकेट कंजंक्शन निगेशन आपण काय म्हणणार आहे डिमॉर्गन्सचा यूज केला डिमॉर्गन्सचा यूज केला आणखी एकदा डिमॉर्गन्स ते यूज करायचं ते यूज करा दोन ठिकाणी यूज करायचं डिजंक्शन लक्षात घ्या डिजंक्शन कंजंक्शन बाहेर निगेशन आलं की डिमॉर्गन्स लॉस हे बघा याचं निगेशन सांगा बरं निगेशन पी कंजंक्शन अगेन निगेशन पी डिजंक्शन निगेशन कोणता रूल यूज केला डिमॉर्गन्स आता इथं कॉमन का निघत नाही त्याचं कारण सांगा क्यू कॉमन दिसतंय पण इथं सेम त्यामुळे याचा आन्सर हेच इथं जर सेम साइन असेल तर असोसिएटिव्ह लॉ वापरला असता इथं सेम साइन म्हणजे जर का इथं डिजंक्शन इथे डिजंक्शनच असतं तर
असोसिएटेड ऑफ कॉमन काढण्याचा प्रकार केला असतो. आता समज तुम्हाला हा क्वेश्चन लक्षात आला. सेकंड क्वेश्चन आणि लक्षात ठेवा असे एक्झाम्पल छोटे छोटे असतात. एक 2 मार्क 2-3 स्टेप असतात. जास्तीत जास्त वाढल्या तर 4 स्टेप होतात. पण 2 मार्क सहज मिळवून दिले जातात. सहजासहजी 2 मार्क्स मिळतात. त्यामुळे तसे रूल लक्षात असले काय त्याचा प्रॉब्लेम येणार नाही. ओके. आता क्वेश्चन थोडा डिफरंट टाईपचा क्वेश्चन आहे. बघा, रिराइट द फॉलोइंग स्टेटमेंट्स. Rewrite the following statement without using if then. Without using if then. if then न वापरता काय करायचं. if then न वापरता मला काय करायचं हे स्टेटमेंट तयार करायचं. निगेशन म्हटलंय का नाही. निगेशन विषय संपलाय. लक्षात घ्या निगेशनचा विषय आता त्या एक्झाम्पलला संपलेला आहे. त्यामुळे निगेशन म्हटलेलं नाही. मला if then शिवाय ते वाक्य पण स्टेटमेंट लिहायचं. कसं लिहायचं सांगा तुम्हाला. हे आपल्या रूल मध्ये if बाजूला लिहून ठेवू. P implies Q. निगेशन P डिसजंक्शन Q. बरोबर रूल मधला खालून दोन करतो. आणि आता जे आपण केलं की नाही बघा ह्याचं निगेशन केलं तेव्हा इथे जागा बदलली होती. P कंजंक्शन निगेशन Q. आता आपण ते यूज केलं निगेशन याचं असं आलं की याचं निगेशन कसं करतो. निगेशन ऑफ P implies Q. याचं निगेशन म्हणजे ह्याचं बी निगेशन म्हणजे काय होणार. P चं हे Q होणार. हे कंजंक्शन होणार. निगेशन म्हणजे बघा हे निगेशनचा प्रकार आहे. हा नाही यूज करायचा. आपण निगेशन म्हणले की आता आपल्याला म्हटलंय की म्हणजे अशा प्रकारचे स्टेटमेंट आहे ते असेल. समजलं तुम्हाला. आता लक्ष द्या म्हणजे इफ देन काढून टाका. इफ देन काढून टाका म्हणजे हे आपल्याला असं काहीतरी करायचं. आता मी काय करतो. पी स्टेटमेंट. पी स्टेटमेंट काय तुमच्याकडे. अ मॅन इज अ जज. आणि क्यू स्टेटमेंट ही इज अ ऑनेस्ट. समजलं का. आता सिंबॉलिक फॉर्म काय. P implies Q. मग ह्याचा रूल काय आहे म्हणून ते रूल मांडतो बा. P implies Q equal to negation P disjunction Q. रूल मांडतो ना. बघा लक्षात हे तर तुम्हाला झालेलं हे माहिती आहे. हा रूल इथं रूल मांडला. आता रूल मांडून मला हे तुमच्याकडे आहे. हे अशी कंडिशन तुमच्याकडे आहे. अशी म्हणजे कशी इफ देन मध्ये. याचा अर्थ काय असतो इफ देन. इफ देन तुमच्याकडे आहे. तुम्हाला नको आहे इफ देन म्हणजे हे असं पाहिजे. इफ दे विदाउट इफ देन लिहा याचा अर्थ तुम्हाला असं पाहिजे. असं म्हणजे पी चं निगेशन. काय म्हणा पी चं निगेशन सांगा. अ मॅन इज नॉट जज और बरोबर Q he is honest. झालं एवढं लिहायला तुम्हाला 1 मार्क. फक्त रूल माहित असेल तुम्ही लिहा ना. समजलं. इथं आपल्याला निगेशन P डिसजंक्शन Q आपण लिहू.